पाऊस, रिमझिम बरसणारा पाऊस, प्रत्येक थेंबात भरभरून प्रेम असलेला पाऊस, उन्हात तपणाऱ्या त्या कोरड्या जमिनीला भिजवणारा पाऊस, सुकलेल्या फुलांना उमलवणारा पाऊस। हा पाऊस तुम्हालाही खूप आवडत असावा आणि हा पाऊस मलाही खूप आवडतो। आणि या आवडणाऱ्या पावसाच्या वातावरणामध्ये अशी कविता ऐकता ऐकता भजी खायलाही मला खूप आवडतात। भारी ना? तर आज मस्त कुरकुरीत अशी खेकडा भजी कशी बनवायची ते पाहूया। आपल्याला खेकडा भजी बनवायची कांद्याची, त्यामुळे इथे मी उभा कांदा कापून घेतलेला आहे आणि खूप छोटे स्लाइस केलेले आहेत, म्हणजे पातळ खूप असे। तर याला आपल्याला मीठ लावून एक 10 मिनिटं साईडला ठेवायचे आणि मिठाचं जे पाणी सुटणार आहे त्यामध्येच आपल्याला बेसन पीठ काढून आपण भजी करणार आहोत। तर हाताने असं व्यवस्थित असं मोकळा करून घ्यायचा कांदा आणि थोडंसं 10 मिनिटं आपण साईडला ठेवून देऊयात। तर याबरोबर खाण्यासाठी मस्त लसणाची चटणी किंवा तुम्ही हिरव्या मिरची बरोबर खाऊ शकता। तर लसणाची चटणी मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेली आहे कशी बनवायची ते। तर आपण याला 10 मिनिटं साईडला ठेवून देऊयात। तर हे बघू शकता, ह्याला 10 मिनिटानंतर चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि याच्यामध्येच आता आपल्याला एकही थेंब पाण्याचं घालायचं नाहीये। याच्यामध्येच आपण बेसन पीठ कालवणार आहोत आणि थोडंसं आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं, जेणेकरून आपली भजी मस्त अशी कुरकुरीत होतील। आता याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचा हाताने कुस्करून, थोडंसं जिरं घालायचं आणि यामध्ये आता आपल्याला 2 चमचे लाल तिखट घालायचे। जर का तुम्ही हिरवी मिरची वाटण करून घालत असाल तर तेही घालू शकता। थोडीशी हळद पावडर घातली आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे। आता याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला बेसन पीठ कालवून घ्यायचंय। अजिबात एकही थेंब पाण्याचा न घालता आपल्याला हे मिश्रण तयार करायचंय। तर गरजेनुसार आपण त्याच्यामध्ये पीठ घालत राहायचे आणि खूप जास्त पीठ नाही घालायचे, कारण आपण खेकडा भजी बनवतोय तर जास्त कांदा दिसला पाहिजे, त्यामुळे खूप जास्त नाही घालायचं। पीठ जास्त झालं तर आपली भजी कुरकुरीत देखील होत नाही, अशी लगेच सॉफ्ट होतात। तर हे बघू शकता इथं तयार झालेले अजिबात एकही थेंब पाण्याचं न घालता आणि आपल्याला लगेचच आता भजी बनवायला घ्यायचे। त्यामुळे मी ते ऑलरेडी तेल तापत ठेवलं होतं आणि आता कुरकुरीत अजून होण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे 2 चमचे इथे गरम तेल आपल्याला घालायचे त्यामध्ये आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे। जर का तुम्ही तांदळाचं पीठ नाही घातलं तर तुम्ही हे तेल घालून देखील आपले भजे छान कुरकुरीत होतात। आणि आपण असं मस्त वाकडे तिकडे भजेत सोडून घ्यायचे, एकदम असं सोडायचे नाही, थोडेसे वाकडे तिकडे सोडायचे, कारण आपली खेकडा भजी आहेत अर्थातच। तर हे बघू शकता, तोंडाला बघूनच पाणी सुटेल अशी ही लसणाची चटणी याबरोबर तुम्ही खाऊ शकता। तर कशी बनवायची खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आणि बघू शकता पीठ कमी आणि कांदा जास्त दिसतोय, तर याने काय होतं, कांदा जास्त असेल की भजी जी आहे ते खूप छान अशी कुरकुरीत होतात आणि ते आपली छान तयार झालेले आहेत। आता याप्रमाणे आपण सगळी तळून घेऊयात। आणि आपण भजी तळत असताना एक लक्षात ठेवायचं, आपला गॅस जो आहे तो खूप जास्त स्लो नाही, खूप जास्त फास्ट नाही ठेवायचं आहे, मीडियम गॅसवरती तळायचे। तर मस्त आपली गरमागरम भजी इथे तयार आहे आणि कशाबरोबर खायची, तर लसणाची चटणी बरोबर किंवा ह्या हिरव्या मिरची बरोबर खाऊ शकता तुम्ही। तर या अगोदर मी कुरकुरीत अशी बटाटा भजी कशी बनवायची ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे। तर कशी वाटली ही रेसिपी तुमच्या कमेंट्समधून नक्की कळवा आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये नक्कीच तुम्ही देखील घरी बनवा आणि एन्जॉय करा। आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।